राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोठा निर्णय जाहीर करण्यात आलाय। आता 30 जून 2026 पूर्वी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आहे। या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, दत्तमामा भरणे, गिरीश महाजन, जयकुमार रावल तसेच शेतकरी नेते बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, वामनराव चटप, रविकांत तुपकर आणि अजित नवले यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते। एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची, त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत। सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे। आम्ही त्यांना समजावून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासून कर्जमाफीच्या बाजूचे आहोत, आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे। पण आता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले नाहीत तर शेतकरी रबीचा पेरा देखील करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील आणि अजून 1,500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे, ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात 90% शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोहोचून जातील। 10% कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव आहे, खात्याच्या अडचणी असतात, त्या जाऊन सोडवाव्या लागतात, मल्टिपल खाती असतात, अशा प्रकारच्या गोष्टी असतात। त्यामुळे तेही आम्ही त्यांचेही जे बाकी 10% आहेत त्यांचेही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते, त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते। त्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की पहिल्यांदा ही मदत देणं हे महत्वाचं आहे, त्यामुळे ती मदत आम्ही देऊ आणि मग ही जी काही कमिटी आम्ही केलेली आहे या कमिटीचा रिपोर्ट घेऊन त्याच्या आधारावर आम्ही ही कर्जमाफी करू आणि त्याला त्यांनीही सकारात्मक अशा प्रकारची भूमिका त्याच्यावर घेतलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भातले टप्पे आम्ही ठरवलेले आहेत। खरं तर आम्ही तारीख मागायलाच गेलो होतो, तारीख मागायला गेलो, तारीख घेऊन आलेलो आहोत। खरं तर कर्जमाफीची कर्जमुक्तीची घोषणा सरकारनं केलेली आहे। तुम्ही लक्षात घ्या का जे सरकार या सगळ्या गोष्टीपासून योग्य वेळ अशी म्हणत होती ते योग्य वेळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या नेत्यांनी, सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र होऊन जो योग्य वेळ त्यांची 28ची 29ची असू शकली असती ते आम्ही आत्ता आणलेली आहे। हे सगळ्यात मोठं यश आहे। सरकार नेहमीच सांगत होतंय का कधी कधी सुरुवातीला जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीचं बोललोच नाही असे अजितदादा म्हणायचे। आम्ही कुठे बोललोय? देवेंद्रजी म्हणे का आम्ही 5 वर्षाचं आश्वासन दिलेलं आहे, 5 वर्षात कधीही करू आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे। पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे। तारखेपासून जे सरकार पळत होतं ते सरकार तारखेवर आणून ठेवलं, हे सगळ्यात मोठं यश आहे। आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहे, अनेक बारकावे आहे। आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही, आम्ही वाज ठेवणार।